नाशिक मधल्या धर्मांतर प्रकरणामधले संशयित आरोपींना कोर्टामध्ये हजर केलेला आहे आणि आता यानंतर सुनावणीमध्ये नेमका पोलीस काय काय सांगणार, आणखी कोठडी मागतात का आणि कोर्टाचा निर्णय नेमका काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। या प्रकरणामध्ये एकूण 6 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला होता। मागील सुनावणीमध्ये आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली होती आणि आज पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने आरोपींना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं आहे। त्याची ही दृश्य आपण बघू शकतोय। पुढील कोठडी किंवा न्यायालयीन निर्णयाबाबत आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। धर्मांतर प्रकरणामधले हे संशयित आरोपी आहेत। एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये महिलांचं शोषण, तरुणींचं शोषण, त्याचबरोबर धर्मांतराचा मुद्दा समोर आला होता। तशा तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या। 1-2 नाही तर तब्बल 9 तक्रारी या दाखल करण्यात आल्या होत्या आणि त्या पार्श्वभूमीवर 6 संशयित आरोपींना अटक केलेली आहे। त्यांना आता कोर्टामध्ये हजर करण्यात आलंय आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी संकेत वरख हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। संकेत, काय सांगाल या प्रकरणामध्ये आतापर्यंत काय काय समोर आलंय आणि आजच्या सुनावणीमध्ये काय होऊ शकतं? फरा आपण जर पाहिलं तर प्रकरण अतिशय धक्कादायक होतं जे काही घडलं। एका नामांकित कंपनीमध्ये खरं तर पीडित सध्या जे आहेत त्यांची गेल्या 2 वर्षांपासून कुठेतरी त्यांच्यावर विनयभंग होत होता, कुठेतरी त्यांच्या धार्मिक भावना ज्या आहेत त्यांच्या दुखावण्याचा प्रयत्न होत होता। त्यातला एक जो आरोपी होता, जो पुरुष आरोपी आहे, त्याचं तर धर्मांतर सुद्धा झालेलं होतं। खरं तर 25 मार्च दरम्यान पहिला जो आहे तो गुन्हा या प्रकरणातला दाखल झाला आणि त्यानंतर जवळपास पुढचे 2 आठवडे ते पोलिसांकडून गोपनीयता बाळगण्यात आली होती, कारण की प्रकरण खूप जास्त जे आहे ते सेन्सिटिव्ह होतं। आणि या प्रकरणात परवाच म्हणजे 2 दिवसांपूर्वीच 5 आरोपींना जे आहे ते पोलीस कोठडी सुनावण्यात आहे ती आली होती। आणि हे प्रकरण जर आपण पाहिलं तर त्या 5 पैकी खरं तर 8 आरोपी आहेत टोटल आणि त्यात 2 महिला सुद्धा आहेत आणि एक जी महिला आरोपी होती ती फरार होती। ती कंपनीची जी आहे ऑपरेशन मॅनेजर होती, तिला सुद्धा काल खरं तर अटक करण्यात आलेली आहे पोलिसांकडून। ती थेट आरोपी नसली तरी तिच्याकडे जी आहे ही पीडित या तक्रारदार जे आहे त्यात पीडित जे आहे त्यातली एक महिला जी आहे तिच्याकडे गेली होती कंप्लेंट करण्यासाठी। पॉश अंतर्गत कारवाई होणं अपेक्षित होतं पण ती सुद्धा झाली नव्हती। कुठेतरी इग्नोर केलं गेलं होतं त्या कंप्लेंट्सकडे आणि जे आरोपी आहेत सध्या त्यांची कुठेतरी पाठराखण करण्याचा प्रयत्न झाला होता। तर त्यामुळे त्या ऑपरेशन मॅनेजरवरती देखील गुन्हा तिला पण अटक केलेली आहे आणि सध्या त्या 5 आरोपींना जे आहेत 2 दिवसांपूर्वी जे पोलीस कोठडी सुनावणी होती आज त्यांना पुन्हा एकदा कोर्टात हजर करणार आहेत। बरोबर आहे। त्याच्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये नेमकी काय काय माहिती पोलिसांकडून दिली जाते ते बघावं लागेल आणि कोर्टाचा निकाल काय असेल, निर्णय काय असेल याकडेही लक्ष आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।